विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा एक वर्षभर आरामशीर चालेल। आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंद्रिकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं। तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला। त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलाय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे त्याने जरूर करावं। पहिली शंका आहे। दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी बोलतो, मग त्यांनी मठ्ठा केला का। तर पहिला प्रश्न, तो मठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राईट नाही। दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तो लांब असावा। मी गुलाबजामू केलाच नाही, हा दुसरा मुद्दा केला। तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती, महाराष्ट्रीयन जेवण असावं। लोकांनी तसं काय केलं तर रात्री, सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय, आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली आहोत, छत्रपतींच्या रक्ताचे आहोत, आम्ही दुसरं पदार्थ खाऊ शकत नाही। हे पहिली गोष्ट आहे। मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील